पुण्यात अजित पवारांचे पालकमंत्री पदाचे बॅनर झळकलेत। पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन अशा आशयाची समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे। पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात हे बॅनर झळकलेले आहेत। लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची फेर तपासणी होणार आहे। योजनेचा गैरवापर करून ज्यांनी पैसे घेतले अशा तक्रारींची तपासणी केली जाणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। दरम्यान शासन निर्णयात बदल न करता पडताळणी होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। खासदार संजय राऊत यांना मातोश्रीवरच्या खोलीमध्ये कोंडून ठेवल्याचा दावा केला जातोय। उद्धव ठाकरेंसमोरच राऊतांवर इतर नेते भडकल्याचीही चर्चा आहे। मात्र संजय राऊतांनी या सगळ्या चर्चांचं खंडन केलं। एका गाडीतून नेऊन खोलीत डांबून माझ्या पायाला कुलूप लावलं, मला मारहाण केली अशी तक्रार केजमधील ज्ञानेश्वर इंगळे यांनी केली आणि त्यानंतर पाटोदा पोलिसांनी दत्ता कांबळेंविरोधात गुन्हा नोंदवला। तर पैशाच्या वादातून इंगळेनं मला मारहाण केली अशी तक्रार कांबळेंनी केल्यानंतर इंगळेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार अशी माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली आहे। तर दुसरीकडे भाजप पदाधिकाऱ्यांच्या आयुक्तांसोबतच्या बैठकीत अजित पवारांचे शिलेदार नाना काटे उपस्थित असल्यानं चर्चांना उधाण आलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटीनं एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं। या संशयित आरोपीची एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांच्याकडून चौकशी करण्यात आली आहे। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3 आरोपींना फरार घोषित करण्यात आलंय। सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे हे आरोपी वॉन्टेड आहेत। तर आरोपींना पकडून देणाऱ्यांना बक्षीस दिलं जाईल अशी प्रसिद्धी पत्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जारी केली आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। दरम्यान बीड प्रकरणात वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी धस यांनी केली आहे। तसंच एसआयटीतील काही अधिकाऱ्यांवर देखील त्यांनी आक्षेप नोंदवलाय। एमपीएससीचं 2025 मधील परीक्षांचं वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 28 सप्टेंबरला होणार आहे। तर परीक्षेचा निकाल 2026च्या जानेवारीमध्ये लागण्याची शक्यता आहे। धाराशिवच्या तुळजापूरच्या मेसाई जळगावमधील नामदेव निकम या सरपंचावर गुंडांनी जीवघेणा हल्ला केला होता। मात्र पोलीस तपासात सरपंचाचं बनाव समोर आलेला आहे। बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी सरपंचानं स्वतःवरच हल्ला केल्याची बाब समोर आली आहे। अपघातांना आळा घालण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात प्रशासनाकडून 132 असुरक्षित स्थळं शोधण्यात आली आहेत। दरम्यान अपघात रोखण्यासाठी या ठिकाणी रिफ्लेक्टर अन्य उपाययोजनांची अंमलबजावणी 21 जानेवारीपर्यंत केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। मावळच्या सेवाधाम ट्रस्ट आश्रम शाळेकडून धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे। या केंद्रात आदिवासी भागातील मुलांना धनुर्विद्येचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। सोयाबीनला भाव नसल्यानं हमीभाव सोयाबीन केंद्रावर जवळपास 2500 शेतकऱ्यांनी विक्रीसाठी नोंदणी केली आहे। मात्र गेल्या 10 दिवसांपासून सोयाबीन केंद्रावर शेतकऱ्यांचा माल मोजून घेण्यासाठी बारदानच नसल्यानं शेतकरी संतप्त झाले। इंदापूर नगर परिषदेकडून बंदी असणाऱ्या कॅरी बॅग वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। शहरातील फळ विक्रेत्यांसह अन्य दुकानदारांकडे असलेल्या कॅरी बॅग जप्त करण्यात आल्या। धुळ्यात प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी शासनानं 10 नव्या रुग्णवाहिका दिल्या आहेत। पण अजून लोकार्पण न झाल्यानं गेल्या महिन्याभरापासून या रुग्णवाहिका धूळ खात पडल्यात। दरम्यान या रुग्णवाहिकांचं लवकरच लोकार्पण करावं अशी मागणी ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी केली आहे। हिंगोलीच्या वसमतमध्ये नगर परिषदेनं शहरातील अतिक्रमणांवर कारवाई केलेली आहे। या कारवाईवेळी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतली। दरम्यान परभणी घटनेच्या विरोधात लोकसभेत आवाज उठवणार असं त्यांनी आश्वासन दिलं। आणि आता एक मोठी बातमी, सर्वसामान्य महिलांसाठी कल्याणकारी ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर आता या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। शासन निर्णयात कोणताही बदल होणार नाही, मात्र ज्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतलाय त्यांची पडताळणी केली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। आपण कुठेही विदाउट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत। त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे
की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत. जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत. सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत. आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत. पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जी आहे ती आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. शहापूर तालुक्यात मोफत रुग्णसेवा देणाऱ्या हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यात आलं. जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं 120 बेडच्या श्री भगवान महादेव सांबरे क्रिस्टल केअर रुग्णालयाचं उद्घाटन पार पडलं. या रुग्णालयाचं उद्घाटन आमदार किसन कथोरे आणि न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे यांच्या हस्ते संपन्न झालं. केंद्राच्या ग्रीनफील्ड वाढवण बंदराच्या उभारणीचा पहिला ठेका मंजूर करण्यात आलाय. वाढवण बंदर किनारा संरक्षणासाठी 1648 कोटींचा करार करण्यात आला असून त्यात लोडिंग पॉइंट आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा समावेश आहे. खेळत असताना ग्रिल तुटल्यानं खिडकीच्या ग्रिलमध्ये एक 7 वर्षीय चिमुकला अडकला होता. कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात ही घटना घडली आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी या मुलाची सुखरूप सुटका केली. ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी पालिकेनं विविध उपाय केलेले आहेत. त्यानुसार पालिकेनं एकूण 297 बांधकाम व्यावसायिकांना मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे निर्देश दिलेत. 39 बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी जितेंद्र हुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जितेंद्र यांनी खरं तर पदभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी जितेंद्र यांचं स्वागत करून त्यांच्याकडे पदभार सोपवला. पुण्यात लोहगाव परिसरात पुन्हा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. गेल्या 10 ते 15 दिवसात लोहगाव परिसरात तिसऱ्यांदा वाहनांची तोडफोड झाली आहे. या प्रकरणी 4 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. पुण्यात जुन्नर तालुक्यातील सीतेवाडी भागात कार आणि बाईकचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि 13 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झालाय. बदलापूरमध्ये अनधिकृत बॅनरमुळे शहराचं विद्रुपीकरण झालेलं आहे. दरम्यान पालिकेचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुण्याच्या औरुळी कांचनमधील आश्रम रोडवरील एका घरात भर दिवसा घरफोडी झाली. घरातील 5 तोळं सोनं, 25 भार चांदी, 1 लाखांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय. पुण्यातील कोथरूडमध्ये काही तरुणांनी तलवारी हाती घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. कोथरूडच्या सुतारदरा जिजाऊ नगरमध्ये 31 डिसेंबरला हा प्रकार घडला. तलवारी हाती घेत तरुणांनी कार आणि बाईकची तोडफोड केली. नागपूर जिल्हा परिषदेला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेमध्ये मंजूर करण्यात आलाय. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ 17 जानेवारीला संपणार आहे. दरम्यान या ठरावावर राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. वाढदिवसानिमित्त मंदिरात जाणाऱ्या तिघांना भरधाव टेम्पोनं धडक दिली. या अपघातात आईसह 2 मुली गंभीर जखमी झाल्या. पंढरपूर शहरात बाहेरून येऊन जीवे ठार मारण्याचा कट करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गुन्हे प्रकटीकरण शाखेनं आरोपींकडून 1 पिस्तूल, 3 जिवंत काडतुसं, 1 तलवार आणि 1 चाकू जप्त केलाय. छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लेखाना भागात पोलिसांनी अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून 94 गोवंशांची सुटका केली आहे. या प्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या पथकानं ही कारवाई केली आहे. 31ची पार्टी करण्यासाठी घरी आलेल्या 2 मित्रांनी आपल्याच मित्रासह त्याच्या आईची हत्या केली. दारूच्या नशेत मित्रांमध्ये वाद झाला आणि या वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. दरम्यान दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. बँकेचे बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा MHB कॉलनी पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी मुकेश त्रिवेद या आरोपीसह त्याच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या टोळीनं देशभरात 200 कोटींपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक केली आहे. रेल्वे पोलिसाला धावत्या रेल्वेसमोर ढकलून मारल्याची घटना रबाळे घणसोली रेल्वे स्थानकादरम्यानच्या रुळावर घडलेली आहे. मयत हवालदार पनवेल रेल्वे पोलिसात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. बदलापुरात एका तरुणानं पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी पाडून तिथल्या गाड्यांची तोडफोड केली आहे. तोडफोडीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रितू वर्ल्ड या कॉम्प्लेक्समध्ये हा प्रकार घडलाय. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून तरुणीचा शोध सुरू आहे. भिवंडी शहरात डिसेंबर महिन्यात केलेल्या 13 कारवायांमध्ये 36 बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे हे बांगलादेशी भिवंडीमध्ये वास्तव्य करत होते.
नागपूरच्या खापरखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत बाबुळखेडा शिवारात फायरिंग झालंय. पवन हिरणवार नावाच्या व्यक्तीचा या गोळीबारात मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. अष्टविनायक मार्गावरील शिरूर तालुक्यात बाईक आणि मालवाहतूक गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. करमाळा तालुक्यातील रायगाव इथे एसटी बस पलटी होऊन अपघात झालाय. स्टेअरिंग रॉड तुटल्यानं अपघात झाल्याची माहिती आहे. एसटीतील 35 प्रवासी किरकोळ जखमी असून ग्रामस्थांच्या मदतीनं मदत कार्य करण्यात आले. चंद्रपुरात सिंदेवाईच्या जंगलात एक वाघ मृतावस्थेत आढळून आलाय. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास केल्यानंतर वाघ वयोवृद्ध असल्याची बाब समोर आली आहे. वन अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पंचनामा करत मृत वाघाचं घटनास्थळीच दहन करण्यात आलं. आणि आता एक सविस्तर बातमी. नव्या सरकारच्या नव्या वर्षातील पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलाय. शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आता मुंबई जिल्हा बँकेतून होणार आहे. वैयक्तिक खातं उघडण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आणि भत्ते कोणत्या बँकेत जमा करावेत यावरून वारंवार चर्चा होत असते. राजकीय पक्षांमध्ये देखील अनेकदा यावरून कलगीतुरा रंगलेला असतो. मात्र महायुती सरकार सत्तेत येताच भाजप नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई बँकेत कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते जमा होणार आहेत. तर शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन भत्ते मुंबई बँकेतून करण्यासाठी निकषही डावलले आणि अर्थमंत्र्यांनाही डावललं असल्याचा विरोधकांनी आरोप केलाय. सरकारचं नेहमी मूल्यमापन होत असतं आणि आमची बँक अ वर्गात असल्या कारणानं निकष पूर्ण करत असल्या कारणानंच त्या ठिकाणी शासनानं अशा प्रकारचा व्यवहार करायला परवानगी दिली. आणि मुंबई बँकेचं विशेषता ही आहे की सरकारच्या सगळ्या प्रकल्पात योजनांमध्ये कुठलीही जिल्हा बँक त्या ठिकाणी सहभागी ज्या प्रमाणात झाली नाही तेवढी मुंबई बँक झाली. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. वसईमध्ये पुन्हा एकदा बवियाविरुद्ध भाजपमध्ये संघर्ष पेटलाय. भाजपनं केवळ 5 नगरसेवकांची नावं जाहीर करावी असं आव्हान माजी महापौर रुपेश जाधव यांनी भाजपला केलं. यावर आमदार स्नेहा दुबे यांनी टोला लगावलाय. स्थानिक पक्षानं जास्त उड्या मारू नयेत हाच त्यांना प्रेमाचा सल्ला असं म्हणत बवियावर निशाणा साधलाय. नवी मुंबईतील पावणे येथील एका कंपनीला भीषण आग लागली होती. आरपीजी लाईफ सायन्स कंपनी पावणे इथे लागलेल्या आगीवर अग्निशमन दलानं नियंत्रण मिळवलं. सुदैवानं यामध्ये जीवितहानी झाली नाही. नवी मुंबईमध्ये तुर्भेवाशी मार्गावर टेम्पो पलटी झालाय. वाहनाचे ब्रेक फेल झाल्यानं टेम्पो पलटलाय. या चालकाला किरकोळ जखम झाली असून काही काळासाठी वाहतूक कोंडी देखील झाली होती. मुंबई नाशिक महामार्गावर ट्रकचा अपघात झालाय. त्यामुळे घोडबंदर रोड ते नाशिक हायवेच्या दिशेनं काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. पुण्यातील राजगुरुनगरमधील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. याच घटनेच्या निषेधार्थ उल्हासनगरमध्ये गोसावी समाजानं आक्रोश मोर्चा काढला. अहिल्यानगर शहरातील कोटला बस स्थानकात औरंगाबादच्या दिशेकडून पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक बंद पडल्यानं वाहतूक कोंडी झाली होती. शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाही अवजड वाहतूक सुरू असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या कर्नाटकातील पर्यटकांच्या कारचा तिलारी घाटात अपघात झाला. या कारमधील सर्वजण गंभीर जखमी असून त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराड बुद्रुक गावातील ग्रामपंचायत येथील ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारामुळे गावातील विकास खुंटलाय. तसंच 61 लाखांचा निधी असून देखील गावातील विकास कामं होत नसून ग्रामसेवकाची बदली करण्याची मागणी करण्यात येते. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या 194व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला नाशिकच्या मुंबई नाका परिसरात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईसह आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. जळगावच्या पाळधी गावातील लागू असलेली संचारबंदी हटवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री 2 गटात उफाळून आलेल्या वादानंतर पाळधी गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे मागील 2 दिवसांपासून गावात संचारबंदी लागू होती. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलंय. मंदिर समितीच्या वतीनं मंदिर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
पर्यावरणपूरक समजल्या जाणाऱ्या ई व्हेकलकडे ग्राहकांचा कल आहे. सांगली कार्यालयामध्ये आजतागायत 18,043 ग्राहकांनी ई व्हेकलची नोंदणी केली आहे. महात्मा गांधी सत्य, अहिंसा आणि साधेपणाच्या विचारांची शिकवण देणाऱ्या सेवाग्राम येथील ऐतिहासिक आश्रमातून जगभर दिली जाते. याच आश्रमात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जवळपास 1,000 पर्यटकांनी भेट दिली. जानेवारी ते मार्च या 3 महिन्यांच्या कालावधीत देशातील बहुतांश भागात सरासरी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे देशात थंडीचं प्रमाण देखील कमी होणार आहे, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. जातीच्या आधारावर कैद्यांशी होणारा भेदभाव टाळण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं तुरुंग नियमावलीमध्ये आवश्यक ती सुधारणा केली आहे. सराईत गुन्हेगार या शब्दाची व्याख्या देखील बदलली जाणार आहे. या नियमावलीमध्ये करण्यात आलेल्या बदलांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश गृह मंत्रालयानं राज्य सरकारबरोबर केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. पुणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त पदाच्या 2 जागा गेल्या 8 महिन्यांपासून रिक्त असतानाही या ठिकाणी अधिकारी नियुक्त केले जात नाहीयेत आणि त्यामुळे पुणे महापालिकेला अधिकारी का दिले जात नाहीत असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. मागील वर्षी झालेल्या पुरेशा पावसामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये जलस्रोत मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालाय आणि त्यामुळे 2024च्या रब्बी हंगामातील क्षेत्र 23,000 हेक्टरवर वाढलेलं आहे. रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी आणि मक्याची जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिकची पेरणी झाली आहे. अप्पर वर्धा कालव्याच्या पाझरानं पाण्यानं शेतकरी त्रस्त आहेत. गेल्या 10 वर्षांपासून शेतकऱ्यांनी तक्रार देऊनही बंदोबस्त न केल्यानं शेतकऱ्याच्या पिकाची नासाडी होत असून दरवर्षी हजारो रुपयांचं नुकसान होतंय. कालव्याच्या पाझराच्या पाण्यामुळे पिकांचं नुकसान झालं, त्याची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. राज्यात तुरीची एकूण 6,737 क्विंटल आवक झाली. यात तुरीला कमीत कमी 6,900 तर सरासरी 7,950 रुपये इतका दर मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक 8,472 इतकी आवक झालेली आहे तर त्याला 2,181 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. पिवळी लाल हायब्रिड जातीच्या मक्याची आवक झाली असून मालेगाव येथील बाजारात पिवळी जातीच्या मक्याची सर्वाधिक आवक 3,500 क्विंटल झाली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 70,076 इतकी झाली असून सोयाबीनला 4,809 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय तर पिवळा पांढरा हायब्रिड जातीच्या सोयाबीनची आवक चांगली झाल्यानं लातूर येथील बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक झालेली आहे. नवीन तांदळाची आवक सुरू झाली असून यंदा मागील हंगामापेक्षा अन्य तांदळाचे भावही कमी झालेत. यंदा तांदळाचे भाव 5 ते 10% कमी झाले असून यंदा धानाचं उत्पादन समाधानकारक आहे तर यंदा बासमती तांदळाचं उत्पादन चांगलं असून 2,000 रुपयांनी ते स्वस्त झालंय. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त मुळाक्षरांमधून चित्र साकारण्यात आलंय. समस्त महिलांना शिक्षणाची कवाडे खुली करणाऱ्या सावित्रीबाई फुलेंच्या साकारलेल्या अनोख्या चित्राचं परिसरातून कौतुक होतंय. कुर्ल्यातील कुरेश नगरमधील धक्कादायक प्रकार समोर आलाय. आई केवळ मोठ्या बहिणीवर प्रेम करते आणि माझा तिरस्कार करते याचा राग मनात ठेवून मुलीनं आईवर चाकून हल्ला केला. यात महिलेचा जागीच मृत्यू झालाय. या प्रकरणी पोलिसांनी अद्यापही मुलीला अटक केलेली नाही. आता एक मोठी बातमी समोर येते. मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं मंत्रालय पर्यटन, सेल्फी विथ नेता हे सर्व बंद होणार आहे. यापुढे मंत्रालयात काम असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाहीये. मंत्रालयात येणाऱ्यांना आता फेस आयडी द्वारे प्रवेश मिळणार आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असणारा 6व्या माळ्यावर लोकप्रतिनिधी, मंत्री आणि अधिकारी वगळता कुणालाही प्रवेश मिळणार नाहीये. गर्दी कमी करण्यापेक्षा मंत्रालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस हा आयडेंटिफाय झाला पाहिजे. अनआयडेंटिफाईड कोणी येता कामा नये या दृष्टीनं एक नीट सुरक्षा सिस्टीम मंत्रालयाची आम्ही तयार करतो, ज्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं रजिस्ट्रेशन करावं लागेल. ते त्यांना ऑनलाईनही करता येईल, इथे येऊन करण्याची आवश्यकता नाहीये आणि त्यातनं त्यांना पास जनरेट होईल. तो पास घेऊनच त्यांना आत येता येईल. जाताना तो पास त्यांना वापस करावा लागेल. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील 27 गावांसाठी अमृत योजनेअंतर्गत 375 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला शासनानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे 27 गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. उत्तर प्रदेशातील कुंभमेळ्याला जाण्यासाठी विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे. विशेष रेल्वे नांदेड ते पटना चालवण्यात येणार आहे.
दिवसेंदिवस रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं विभागातील 9 रेल्वे गाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. पुढील काही दिवसात या 9 ट्रेनला 2 अतिरिक्त सामान्य डबे जोडले जाणार आहेत. देशातील शाळांचा सद्यस्थितीचा रिपोर्ट केंद्र सरकारनं प्रसिद्ध केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात अनेक शाळांमध्ये कम्प्युटर बंद स्थितीमध्ये आहेत, तर काही शाळांमध्ये कम्प्युटर असूनही इंटरनेट सुविधा नाहीये. देशात केवळ 57.2% शाळांमधील कम्प्युटर हे चालू स्थितीमध्ये असून 53% शाळांमध्येच इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ ऑक्सफर्ड विद्यापीठानं भारतातील विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांच्या नावानं गेल्या 2 वर्षांपासून शिष्यवृत्ती सुरू केली आहे. या शिष्यवृत्तीमध्ये शिक्षणाची सर्व फी आणि जेवण खर्चासह अनेक सुविधा मोफत दिल्या जात आहेत.